विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 करिता शिपाई हमाल लिपिक या पदांकरिता आज आपण काही तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले नाही? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, झाडाझडती. तर पहा, महात्मा फुले यांनी झाडाझडती हे पुस्तक लिहिलेले नाही. तर झाडाझडती हे जे पुस्तक आहे तर ते पहा विश्वास पाटील यांनी लिहिलेलं आहे. कोणी? विश्वास पाटील. तर महात्मा फुले यांनी गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड आणि सार्वजनिक सत्यधर्म हे त्यांचे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला मिठागराचा जिल्हा म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, रायगड. तर पहा, महाराष्ट्रातील रायगड या जिल्ह्याला मिठागराचा जिल्हा म्हणून संबोधले जाते. प्रश्न क्रमांक तिसरा, गौतम बुद्धाच्या शिकवणीनुसार खालीलपैकी कोणते तत्व नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, आत्मन. तर गौतम बुद्धाच्या शिकवणीनुसार पहा आत्मन हे तत्व नाही. प्रश्न क्रमांक चौथा, इन्सुलिन हे संप्रेरक शरीरातील कोणत्या अवयवातून स्रवते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, स्वादुपिंड. तर पहा, इन्सुलिन हे जे संप्रेरक आहे तर ते मानवी शरीराच्या स्वादुपिंड या अवयवातून ते स्रवते. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या देशाने ऑपरेशन सागर बंधू राबविले होते? तर ऑप्शन क्रमांक 1, भारत. तर पहा, आपल्या भारत देशाने ऑपरेशन सागर बंधू हे राबविलेले होते. प्रश्न क्रमांक 6, विनायक दामोदर सावरकर यांनी कोणत्या संघटनेची स्थापनाही केली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, अभिनव भारत. तर विनायक दामोदर सावरकर यांनी पहा 1900मध्ये कधी 1900मध्ये मित्रमेळा या संघटनेची स्थापना केली होती. मित्रमेळा. काय म्हटलं की 1900मध्ये मित्रमेळा या संघटनेची स्थापना आहे विनायक दामोदर सावरकर यांनी केली होती. नंतर 1904मध्ये कधी? नंतर 1904मध्ये मित्रमेळा या संघटनेचे रूपांतर हे अभिनव भारतमध्ये करण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 7, पिकते ते विकते ही योजना कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, शेतीमाल विक्री. तर पिकते ते विकते ही योजना शेतीमाल विक्री यांच्याशी संबंधित आहे. तर ही जी योजना सुरू केलेली होती तर ती कोणत्या राज्याने सुरू केलेली होती? तर ती आपल्या महाराष्ट्र राज्याने ही योजना सुरू केलेली होती. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रात सर्वाधिक सिंचन क्षेत्र कोणत्या पिकाखाली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, ज्वारी. तर पहा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिंचन क्षेत्र हे ज्वारी या पिकाखाली आहे. प्रश्न क्रमांक 9, महाराजाधिराज ही पदवी धारण करणारा पहिला गुप्त शासक कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, चंद्रगुप्त प्रथम. तर महाराजाधिराज ही पदवी धारण करणारा पहिला गुप्त शासक हा चंद्रगुप्त प्रथम होता. प्रश्न क्रमांक 10, कोणते उपकरण हे डिजिटल डेटा मॉनिटरवर प्रदर्शित करण्यासाठी योग्य स्वरूपात रूपांतरित करते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, GPU. तर GPUचा फुल फॉर्म काय आहे? तर ते ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट. तर GPU हे जे उपकरण आहे तर ते डिजिटल डेटा मॉनिटरवर प्रदर्शित करण्यासाठी योग्य स्वरूपात रूपांतरित करते. प्रश्न क्रमांक 11, मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती आहे? तर मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती आहे? तर ती ऑप्शन क्रमांक 3, चेतापेशी आहे. कोणती आहे? चेतापेशी. प्रश्न क्रमांक 12, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना म्हणजेच MJPJAY अंतर्गत प्रति कुटुंब किती विमा संरक्षण मिळते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, 5 लाख रुपये. तर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रति कुटुंबांना पहा 5 लाख रुपये विमा संरक्षण मिळते. प्रश्न क्रमांक 13,
बालकवी या टोपण नावाने कोणत्या कवीला ओळखले जाते? तर बालकवी या टोपण नावाने पहा ऑप्शन क्रमांक 1 त्र्यंबक बापूजी ठोंबरे. कोणाला? त्र्यंबक बापूजी ठोंबरे या कवीला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्राचे मँचेस्टर असे कोणत्या शहराला म्हटले जाते? तर महाराष्ट्रातील मँचेस्टर असे पहा ऑप्शन क्रमांक 2 इचलकरंजी. कोणत्या? इचलकरंजी या शहराला म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 15 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा कोणत्या किल्ल्यावर झालेला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 रायगड. रायगड या किल्ल्यावर 6 जून 1674 मध्ये कधी? 6 जून सन 1674 मध्ये रायगड या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा झालेला होता. प्रश्न क्रमांक 16 रक्तातील साखरेची पातळी वाढवण्यासाठी कोणते संप्रेरक जबाबदार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा ग्लुकोज. तर रक्तातील साखरेची पातळी वाढवण्यासाठी पहा ग्लुकोज हे संप्रेरक जबाबदार आहे. प्रश्न क्रमांक 17 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन हे कुठे केलेले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 महाड. तर महाड या ठिकाणी पहा 25 डिसेंबर 1927 मध्ये कधी? 25 डिसेंबर 1927 मध्ये महाडच्या 14 तळे सत्याग्रहाच्या वेळी सामाजिक विषमतेचे प्रतीक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन हे केलेले होते. प्रश्न क्रमांक 18 सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल? ऑप्शन क्रमांक 1 तेजोनिधी. काय होईल? तेजोनिधी. प्रश्न क्रमांक 19 न्यायाधीशाकडून दंड करण्यात आला या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तर न्यायाधीशाकडून दंड करण्यात आला या वाक्याचा प्रयोग काय होईल? ऑप्शन क्रमांक 4 नवीन कर्मणी प्रयोग. काय होईल? नवीन कर्मणी प्रयोग हे वरील वाक्याचा प्रयोग होईल. प्रश्न क्रमांक 20 संगणकाच्या इतर सर्व घटकांना जोडण्यासाठी कोणता घटक जबाबदार असतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 मदरबोर्ड. तर पहा संगणकाच्या इतर सर्व घटकांना जोडण्यासाठी मदरबोर्ड हा घटक जबाबदार असतो. प्रश्न क्रमांक 21 ऑलिम्पिक पद मिळवणारी पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा मल्लेश्वरी करमन. तर ऑलिम्पिक पद मिळवणारी पहिली भारतीय महिला ही मल्लेश्वरी करमन ही महिला आहे. प्रश्न क्रमांक 22 वातावरणातील सर्वात हलका वायू खालीलपैकी कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोजन. तर पहा वातावरणातील सर्वात हलका वायू हा हायड्रोजन हा वायू आहे. प्रश्न क्रमांक 23 आर्य महिला समाजाची स्थापना ही डॅश यांनी महिलांच्या सुधारण्यासाठी केली. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पंडिता रमाबाई. तर आर्य महिला समाजाची स्थापना ही पंडिता रमाबाई यांनी महिलांच्या सुधारणेसाठी केलेली होती. प्रश्न क्रमांक 24 डोळे पाणावणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर डोळे पाणावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल? ऑप्शन क्रमांक 1 रडू येणे किंवा भावुक होणे असा वरील वाक्यप्रचाराचा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 25 स्वातंत्र्य भारताच्या लोकसभेचे पहिला सभापती कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा गवा माळवणकर म्हणजेच गणेश वासुदेव माळवणकर हे पहा स्वातंत्र्य भारताच्या लोकसभेचे पहिले सभापती होते. प्रश्न क्रमांक 26 अहिल्यानगर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे नवीन नाव आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 अहमदनगर. तर अहमदनगर या जिल्ह्याचे अहिल्यानगर हे नवीन नाव आहे. तर औरंगाबाद जिल्ह्याचे नवीन नाव काय आहे? तर ते संभाजीनगर. काय आहे? संभाजीनगर. संभाजीनगर. उस्मानाबाद या जिल्ह्याचे नाव धाराशिव. कोणतं आहे? धाराशिव. प्रश्न क्रमांक 27 सलाम ह्या कविता संग्रहाचे कवी पुढीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा मंगेश पाडगावकर. तर मंगेश पाडगावकर हे सलाम या कविता संग्रहाचे ते कवी आहेत.
प्रश्न क्रमांक 28. वारंवार वापरल्या जाणाऱ्या डेटासाठी तात्पुरती साठवणूक करून संगणकाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणता वापरला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, कॅशे मेमोरी. तर पहा, वारंवार वापरल्या जाणाऱ्या डेटासाठी तात्पुरती साठवणूक करून संगणकाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कॅशे मेमोरी ही वापरली जाते. प्रश्न क्रमांक 29. सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी किती मिनिटाचा कालावधी लागतो? तर सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 1, 8.3 मिनिटे. 8.3 मिनिटाचा कालावधी लागतो. प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्रातील प्रथम कॅशलेस गाव पुढीलपैकी कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, दसई, जे की हे पहा ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे. तर महाराष्ट्रातील प्रथम कॅशलेस गाव हे दसई हे गाव आहे. प्रश्न क्रमांक 31. झेलम ही नदी भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, जम्मू आणि काश्मीर. तर झेलम ही जी नदी आहे तर ती भारतातील जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातून ती वाहते. प्रश्न क्रमांक 32. द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. तर पहा, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथाचे ते लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 33. हाथरस हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हाथरस हे जे शहर आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2, उत्तर प्रदेश, कोणत्या? UP या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 34. दादोबा पांडुरंग तरखडकर यांना राव बहादूर ही पदवी कोणी दिली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, ब्रिटिश सरकार. तर पहा, दादोबा पांडुरंग तरखडकर यांना राव बहादूर ही जी पदवी होती तर ती ब्रिटिश सरकारने त्यांना दिलेली होती. प्रश्न क्रमांक 35. मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती सेल्सिअस असते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, 37 अंश सेल्सिअस. तर पहा, मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान हे 37 अंश सेल्सिअस इतके असते. प्रश्न क्रमांक 36. समान संधीचा अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे? तर समान संधीचा अधिकार पहा ऑप्शन क्रमांक 3, कलम 16. काय आहे? कलम 16 या कलमामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 37. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून कोणत्या शहराचा उल्लेख होतो? तर महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 1, छत्रपती संभाजीनगर. काय आहे? छत्रपती संभाजीनगर या शहराचा उल्लेख होतो. प्रश्न क्रमांक 38. रानकवी म्हणून कोणत्या कवीची ओळख आहे? तर रानकवी म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 2, ना.धो. महानोर. कोण आहे? ना.धो. महानोर या कवीची ओळख आहे रानकवी म्हणून. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्रात पाणी टंचाई निवारणासाठी कोणती योजना राबवली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, मुख्यमंत्री पेयजल योजना. तर महाराष्ट्रामध्ये पाणी टंचाई निवारणासाठी मुख्यमंत्री पेयजल योजना ही योजना राबवली जाते. प्रश्न क्रमांक 40. कावीळ म्हणजे जॉन्डिस हा आजार शरीरातील कोणत्या अवयवावर परिणाम करतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, यकृत म्हणजेच लिव्हर. तर कावीळ हा जो आजार आहे तर तो पहा शरीराच्या यकृत या अवयवावर तो परिणाम करतो.